रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी वारीची आळंदीवरून 29 जूनला पालखीचे प्रस्थान होणार आहे. ही पालखी 15 जुलैला पंढरपुरात दाखल होईल. 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशीची वारी असून सर्व वारकरी पंढरीच्या विठू माऊलीचे दर्शन घेतील. असंख्य वारकरी पंढरीच्या वारीला पंढरपुरात दाखल होतील. वैष्णवांचा मेळा भरतो. हरिनामाच्या गजरात पंढरी वाहून निघते. वारकरी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते त्यांचे प्रसन्न करणारे रूप. डोक्यावर पांढरी टोपी, पांढरा सदरा, खमीस, धोतर, गळ्यात पांढरा गमजा म्हणजे रुमाल, हातात टाळ मृदुंग, कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ. या तुळशीच्या माळेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात कारण विठुरायाला तुळशीच्या माळेचा हार वाहिला जातो म्हणून. भक्तगण आणि विठू माऊलीचा संगम म्हणून सर्व वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीची माळ गळ्यात असेल तरच त्यांना वारकरी समजले जाते. त्यामुळे वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला मोठे महत्त्व आहे. ही माळ 108 मण्याची असते. वैष्णवांचा ओळख करून देणारी ही तुळशीची माळ आहे. देवाला तुळस प्रिय आहे. तुळशीची माळ गळ्यात घातल्याने सर्व पाप नष्ट होतात अशी भागवत धर्मात उल्लेख आहे. टाळकरी, माळकरी, वारकरी अशी भक्तगणांची ओळख आहे. तुळशीची माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो. तुळशीची माळ गळ्यात असल्याने मन प्रसन्न व मंगल होते. तुळशीची माळ गळ्यात असेल तर शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, आरोग्य उत्तम राहते. तुळशीची माळ गळ्यात असेल तर मनशांती मिळते, मानसिक ताण कमी होतो. तुळशीची माळ गळ्यात घातल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. तुळशीच्या माळेचा शरीराला स्पर्श झाल्याने कफ, पित्त विकार दोषापासून आराम मिळतो. तुळशीची माळ गळ्यात घातल्याने बुध व गुरु ग्रह मजबूत होतात. तुळशीची माळ गळ्यात घातल्याने वास्तुदोष नष्ट होतात अशी ही मान्यता आहे. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ गळ्यात घालतात. तुळशीचं विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण केलेला नैवेद्य दाखवला जातो. तुळशीची माळ घालण्याचे नियम आहेत. तुळशीची माळ ही आपल्या थोर मोठ्या गुरूकडून परिधान केली जाते. तुळशीची माळ गळ्यात घातल्याने तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावा लागतो. तुळशीची माळ गळ्यात घातल्यावर तुम्हाला रामकृष्ण हरी हा जप करावा लागतो. त्यामुळे तुमच्यावर विष्णूची कृपा प्राप्ती होते. तुळशीची माळ थोर मोठ्यांच्या गळ्यात असेल तर त्यांच्या पाया पडले जाते अशी आहे गळ्यात तुळशीची माळ घालण्याचे नियम आणि महत्त्व. तुम्ही कधी आषाढी वारीला गेला आहात का? तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का? आणि तुमच्यापैकी कोणी कधी अनुभव घेतला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद.